हॅलो, रामकृष्ण हरी सगळ्यांना। तर हे आहे आमच्या शाळेचं ग्राउंड। आत्ताच टेलिकास्ट झालेला गाडगे महाराज स्वच्छता अभियान हा एपिसोड कसा शूट झाला, याच्या मागे आम्ही काय काय मज्जा केली, काय काय मेहनत केली, तर हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला सुरुवात करूया आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये। तर हा लागतोय आमचा सेटअप। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सेटअप म्हणजे काय। सेटअप मध्ये लाईट्स, मॉनिटर, अजून माईक या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, कारण की आम्हाला स्क्रीनवर दिसायचं असतं, खूप छान दिसायचं। तर ही आहे आमची रिहर्सल मध्ये आम्ही आमच्या डायलॉगची प्रॅक्टिस करून घेतो, म्हणून विनोद सर आम्हाला एकत्र बसवून डायलॉगची प्रॅक्टिस करून घेतात, म्हणजे तुम्हालाही कळतील आणि आम्हालाही समजतील। रिहर्सल झाल्यावर विनोद सर आम्हाला पोझिशन सांगतात आणि आम्ही त्या पोझिशनवर उभं राहून आम्ही रिहर्सल करतो, तर त्याला आम्ही स्टँडिंग रिहर्सल म्हणतो। तर सगळ्या रिहर्सल झाल्यानंतर आम्ही सीन शूट करतो आणि ज्या शॉट मध्ये आम्ही सगळे एकत्र दिसतो त्याला आम्ही मास्टर म्हणतो। तुम्हाला एक गंमत सांगू, तो सीन शूट करताना तेव्हा खूप ऊन होतं, पण आमची टीम आमची इतकी काळजी घेते की प्रत्येक शॉटच्या आधी आम्हाला लिंबू सरबत, पाणी हे असतच। तुम्हाला अजून एक सांगू, तो सीन तर स्वच्छतेचा होता। आम्हाला कुठलंही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आम्हाला ग्लव्स, रुमाल हे सगळं देऊन ठेवलं। हे सगळं सुरू असताना मला तुम्हाला एक खरंच मनापासून गोष्ट सांगायची। या सीन मुळे मी गाडगे महाराजांबद्दल खूप शिकले। गाडगे महाराजांनी एवढं सगळं केलं, मग आपण करायला काय हरकत आहे, जेणेकरून आपला भारत स्वच्छ राहील। आता वळूयात शूटिंग कडे। उन्हामुळे माझी स्किन खराब होऊ नये म्हणून मेकअप दादा मला टचअप करतात, त्याच्यामुळे मी ग्लो होते आणि मी स्क्रीनवर नेहमी छान दिसते आणि तुम्हाला मी नेहमी फ्रेश वाटते। तर थँक्यू मेकअप दादा। आणि मी माझ्या आवडीचं काम करते, मी माझी लिपस्टिक लावते आणि मी माझी लिपस्टिक लावल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा सीनला उभं राहिलो आणि तुम्हाला वाटत असेल की शी किती कचरा आहे, पण तसं अजिबात नाहीये। आमचा शूटिंगचा परिसर आहे ना, म्हणून ते एकदम स्वच्छ होता, पण सीन साठी सेटिंग दादांना सरांनी कचरा करायला सांगितला, मग आम्ही तो साफ केला। तुम्हाला वाटत असेल की माले मास्तरांनी कचरा साफ केला असेल, पण तसं नव्हतं बरं का। त्यांनी फक्त डस्टबिन घेऊन उभे होते आणि सांगत होते, बाळांनो हे करा, बाळांनो ते करा। पण आम्हाला हे सगळं करताना खूप मज्जा आली, आम्ही हसत खेळत सीन पूर्ण केला। तुम्हाला अजून एक सांगू का, हा सीन पूर्ण करताना माझ्या एक लक्षात आलं की स्वच्छता किती महत्वाची असते। आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो तसं आपला आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ ठेवायला पाहिजे। आपण ज्या शाळेत शिकतो ती शाळा, आपण ज्या गावात राहतो ते गाव, आपण आपलं गाव स्वच्छ ठेवायला पाहिजे ना। आणि आपलं गाव म्हणजे आपलं घरच असतं। आपण जर आपलं गाव स्वच्छ ठेवलं तर कुठली रोगराई नाही पसरणार, छोटी मुलं, म्हातारी माणसं यांना कुठला आजार नाही होणार आणि आपलं गाव निरोगी होईल। म्हणूनच आमची सगळी फंटा गँग मिळून स्वच्छतेचं महत्त्व सांगत आहोत। तुमच्यापैकी कोणी गावासाठी, समाजासाठी असं काही केलं आहे का? केलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा। तुम्हाला स्वच्छता अभियानावरचा आमचा एपिसोड कसा वाटला हे नक्कीच सांगा, आणि ज्यांनी बघितला नसेल त्यांनी बघून सांगा। आणि आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा। ज्याने कोणी माझ्या पेजला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आता लगेच करा आणि विसरू नका लाईक, शेअर, सबस्क्राईब। श्री स्वामी समर्थ। बाय।